मोदीजी, तुम्ही आमची माफी मागितली पाहिजे. आम्ही तरुण ठरवणार तुम्हाला माफ करायचं की नाही, असं म्हणत या तरुणीने मोदी सरकारचे वाभाडे काढले. काठ्यांना खिळे लावून मुलांना मारता, पॅलेट गनचा वापर करता अन रात्रीचं रील टाकता. आम्ही तुमच्या या भाषेला गुंडाळले जाणार नाही. महाराष्ट्रात सध्या या तरुणीच्या भाषणाची चर्चा भर स्टेजवरून मोदी सरकारला झापलं. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? मला शिव्या देणाऱ्या आंदोलक मुलांना मी माफ करून टाकतो. माझा प्रश्न आहे की तुमची माफी मागितली कोणी? या देशामध्ये शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टींसाठी जी मुलं आंदोलन करत होती त्या मुलांवरती तुम्ही लाठ्यांना खिळे लावून लाठीचार्ज केला. या देशामध्ये पहिल्यांदा पॅलेट गन्स मुलांवरती चालवल्या गेल्या. महिला आंदोलनकर्त्यांच्या आबरूची धिंड काढली गेली. आमच्या दारापर्यंत पोलीस आले. मोदीजी, माफी तुम्ही नाही, आम्ही नाही, तुम्ही आमची मागितली पाहिजे आणि आम्ही ठरवू माफ करायचं की नाही. रात्री 11 वाजता रील टाकून आमची पिढी तुमच्या या भाषेला गुंडाळली जाणारी नाहीये. मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं की जर आपण सगळे एकत्र आलो, आपण एकजूट झालो तर न झुकणाऱ्या माणसांनाही झुकवता येऊ शकतं. आणि या देशातल्या सर्वसामान्य गरीब आणि मध्यमवर्गीय मुलांनी, विद्यार्थ्यांनी हे करून दाखवलं. शिक्षणाचा बाजार मांडलेल्या मंत्र्यांचा राजीनामा आपण मिळवला आणि त्यात आपला लाल बावटा सुद्धा सामील होता. ह्याचा मला अभिमान वाटतो. देशात जिथे जिथे अन्याय असेल त्याच्या विरुद्ध हा लाल बावटा उभा ठाकलेला असेल आणि तो असतोच. कुठून सुरू झालं हे आंदोलन? देशाच्या सरन्यायाधीशांनी देशातल्या तरुणांना सत्तेला आवाहन करणाऱ्यांना झुरळं म्हटलं. पण हे काही नवीन नाही, हा त्यांचा पॅटर्न आहे. त्याच्या आधी काही दिवस आधी ते पर्यावरणासाठी काम करणाऱ्या पर्यावरणवाद्यांना म्हटले, तुमच्यामुळे देशाची प्रगती होत नाही. कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्यांना ते म्हणले की ट्रेड युनियन्समुळे देशाची औद्योगिक प्रगती खुंटली आहे. मग ते देशातल्या तरुणांना झुरळं म्हणाले आणि हे आंदोलन सुरू झालं. आज या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर काहींच्या पोटात दुखतंय आणि त्या आंदोलकांच्या भाषेविषयी वक्तव्य करतायत. त्यांना मला हे विचारायचंय, सरन्यायाधीशांच्या या वक्तव्याबद्दल आणि या भाषेबद्दल तुम्हाला त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत आहे का? आणि ही हिंमत त्यांच्यात नाहीये, कारण त्यांना देशातल्या मुख्य मुद्द्यांपासून आपलं लक्ष भरकटवायचंय, आपल्याला दुसरीकडे न्यायचंय. काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? मला शिव्या देणाऱ्या आंदोलक मुलांना मी माफ करून टाकतो. माझा प्रश्न आहे की तुमची माफी मागितली कोणी? या देशामध्ये शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टींसाठी जी मुलं आंदोलन करत होती त्या मुलांवरती तुम्ही लाठ्यांना खिळे लावून लाठीचार्ज केला. या देशामध्ये पहिल्यांदा पॅलेट गन्स मुलांवरती चालवल्या गेल्या. बिहार सारख्या राज्यामध्ये AK-47 चालवली गेली. महिला आंदोलनकर्त्यांच्या आबरूची धिंड काढली गेली. महाराष्ट्रामध्ये 1800 लोकांवरती केसेस झाल्या. आमच्या दारापर्यंत पोलीस आले. मोदीजी, माफी तुम्ही नाही, आम्ही नाही, तुम्ही आमची मागितली पाहिजे आणि आम्ही ठरवू माफ करायचं की नाही. या देशामध्ये एका पेपर फुटीमुळे 20 मुलांनी प्राण गमावले, आत्महत्या केली. त्यावेळेस ही लोक काही बोलले नाही. त्यावेळेस हे सरकार शांत होतं. काय झालं? मे महिन्यामध्ये नीटची परीक्षा झाली. कदाचित माझ्या घरामधला, तुमच्या घरामधला एक विद्यार्थिनी पण या परीक्षेला बसली असेल. परीक्षेला 15 लाख मुलं बसली. 2 दिवसात बातमी आली की ह्या परीक्षेचा पेपर फुटला होता आणि परत परीक्षा होणार आहे. मुलं, वारं फिरलं, मुलं तणावात गेली. आणि तणाव हा प्रत्येकासाठी सारखा नसतो, कारण गरीब मुलांसाठी शिक्षण हेच सगळं काही असतं आणि एखादी परीक्षा ही खूप आशादायी वाट असते. पण काही मुलं शहरातून खेड्याकडे गेली आणि आता 15 दिवसांचा शहरात परत जाऊन अभ्यास कसा करायचा ह्याचा खर्च हा सगळ्यांसाठी समान नसतो. आणि याच तणावाखाली येऊन 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.
ही देशात झालेली पहिली पेपर फुटी नव्हती ना. 2021 ते 2025 मधली जर आकडेवारी काढली पेपर फुटीची, तर प्रत्येक राज्यामध्ये झालेल्या पेपर फुटीचा आकडा हा सरासरी 5 ते 6 पेपर फुटी इतका आहे. 2021 ते 25 मध्ये नीटचा पेपर फुटला, UGC नेटची पेपर फुटी झाली, प्रत्येक राज्यांमधल्या होणाऱ्या राज्यसेवा भरतीचे पेपर फुटले, महाराष्ट्रामध्ये MPSCचा पेपर लीक झाला, TET सारख्या परीक्षेचा आता पेपर लीक झाला. आणि रोहित दादा, तुम्हीच CET मध्ये ज्या मार्कांचा स्कॅम झाला तो स्कॅम समोर आणला. काय झालं या सगळ्या प्रकरणांमध्ये? CBIची चौकशी बास, ना हे रॅकेट थांबलं ना पेपर फुटी थांबली. आणि 2026 मध्ये जी नीटची पेपर फुटी झाली त्याचं सगळं रॅकेट तर महाराष्ट्रामध्ये होतं आणि महाराष्ट्रातल्या कोचिंग क्लासेसचं होतं. पण आजही हा तपास सुरू असताना तेच कोचिंग क्लासेस महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव्या दवाने सुरू होतात. ते कोणाच्या अभयाखाली, हा आमचा प्रश्न आहे आणि तो आम्ही विचारत राहू. यासाठी तुम्हाला उत्तरं द्यावेच लागतील. एका मंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणून हे चक्र नक्की थांबणार नाही, पण ज्यांच्यासाठी आम्ही लाठ्यांचा मार खाल्ला आणि हा राजीनामा मिळवला त्या मंत्र्यांना तुम्ही संसदेत बोलवून दिमाखात स्वागत करता. आम्ही जेनझी असलो तरी पण आम्हाला हे न कळण्या इतके आम्ही नक्कीच वेडे नाही. कारण हा देश क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि भगतसिंगांचा आहे, जे देशासाठी फासावर चढले आणि ज्यांनी शिक्षणासाठी दगडांचा आणि शेणाचा मारा खाल्ला. आम्हाला अभिमान आहे जे तिथून लाठ्यांचा मार खाऊन आले. नक्कीच एका राजीनाम्याने ही गोष्ट थांबणार नाही, पण नीट सारख्या परीक्षेमध्ये मोठ्या सुधारणा होण्याची गरज आहे. नीट परीक्षेचं डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे आणि राज्य पातळीवरती या परीक्षेचं आयोजन झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. पेपर फुटी मागे सरकारी मेडिकल कॉलेजेस नसणं आणि सरकारी कॉलेजेसच्या जागा कमी असणं हीच मोठी कीड आहे. आमची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये सरकारी मेडिकल कॉलेजेसच्या जागा असल्या पाहिजेत, ही आमची मागणी आहे. आमची मागणी आहे की जे सरकार 1966च्या मागणीनुसार शिक्षणावरती 6% पण खर्च करू शकत नाही, ते आज न्यू एज्युकेशन पॉलिसी आणून बघतंय. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे शिक्षणाच्या प्रायव्हेटायझेशनसाठी सरकार उघडं करून देत असलेलं सगळ्यात मोठं दार आहे, हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. जर या देशामध्ये महात्मा फुल्यांपासून मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची गोष्ट होत असेल, त्या अंतर्गत भारतीय संविधानामध्ये राईट टू एज्युकेशनचा कायदा येत असेल, त्या देशामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी ही दलित, बहुजन, कष्टकरी कामगारांच्या मुलांसाठी, आदिवासींच्या मुलांसाठी जर नो एज्युकेशन पॉलिसी ठरत असेल तर त्याला आमचा विरोध राहील. मला शेवटी हेच म्हणायचं आहे की आता लोकांना गृहीत धरणं थांबवा, कारण रात्री 11 वाजता रील टाकून आमची पिढी तुमच्या या भाषेला गुंडाळली जाणारी नाहीये. आणि संसदेमध्ये आमच्या भाषेचे शब्द वापराल म्हणून तुम्ही आम्हाला गुंडाळून घ्याल, आमच्याच भाषेत सांगायचं तर या डेलुलूमध्ये तुम्ही राहू नका. परीक्षा सुधारणा विधेयक 2024 मध्ये सुद्धा पारित झालं होतं, मग ही पेपर फुटी झाली कसा, असा हा आमचा प्रश्न आहे. ज्या देशामध्ये आज आपण डिजिटल इंडियाच्या गोष्टी करतो त्याच देशामध्ये सरकारी शाळा बंद पडतात आणि मुलींना चांगलं शाळेमध्ये चांगली शौचालय नाही, चांगलं पाणी नाही, हे आजचे प्रश्न आहेत आणि तेच घेऊन आपल्याला लढावं लागेल. शेवटी मी एवढंच म्हणेन की सोशल मीडियावरती रोज ट्रेंड बदलतात आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायापासून ते आत्तापर्यंत प्रश्न विचारणं हाच खरा ट्रेंड आहे आणि तो परत आलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आस्किंग फॉर गुड गव्हर्नन्स विल बी द न्यू ट्रेंड, आस्किंग फॉर good environment policy will be the new trend, asking for good education policy will be the new trend, and asking for questions and asking for accountability will be the new trend, and we have set it. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.